नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र न्यूज 20 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। तर आजचा विषय आहे महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना। तर या योजनेअंतर्गत तुम्हाला किती कर्ज मिळू शकते व अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे का ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत, अर्ज कसा करायचा आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र न्यूज 20 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला सुरू करूया आपण आजचा विषय। महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी असणारी पात्रता काय आहे ते आपण आता बघूया। महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। अर्जदार हा अल्पभूधारक शेतकरी, बेरोजगार, शिक्षित तरुण पाहिजे। अर्जदार व्यक्ती आधीपासून शेळीपालन, मत्स्यपालन यासारखे व्यवसाय करत असेल असा व्यक्तीसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरू शकतो। संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मजूर वर्ग सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतो। अर्जदाराला कोंबडी पालनाचा अनुभव असावा। जी व्यक्ती अर्ज करू इच्छित आहे त्याचे वय 18 ते 60 वर्ष या दरम्यान असावे किमान। कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तीजवळ स्वतःची कमीत कमी 1 एकर जमीन असायला हवी किंवा ती भाडेतत्त्वावर घेतलेली असावी। अर्जदार हा बँकेत डिफॉल्टर नसावा। आता बघूया कुक्कुटपालनाच्या योजनेसाठी लागणारी आवश्यक अशी कागदपत्रे। आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला 7/12 व 8A चा उतारा किंवा ग्रामपंचायत नमुना 4, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुकची छायाचित्र प्रत, मोबाईल नंबर, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड। एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो। प्रशिक्षणार्थी असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र। आता बघणार आहोत अर्ज कसा करावा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करायचा आहे। हा ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आहे। अर्ज भरताना आपली सगळी कागदपत्र व्यवस्थित असावीत ही काळजी घ्या। तसेच किती कर्ज पाहिजे आहे हे अर्ज करताना त्यात नमूद करावे। तुमचा प्रकल्प अहवाल हा खूप महत्त्वाचा आहे, ज्यात तुम्हाला किती कोंबड्या पाळायच्या आहेत व त्यांची पालनासाठी खाद्यासाठी किती खर्च येणार आहे हे सर्व व्यवस्थित नमूद करून घ्या। यात दिलेली सर्व माहिती खरी असावी। पडताळणी दरम्यान दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर केलेला अर्ज हा रद्द होऊ शकतो। तुम्ही याची नोंद घ्यायची आहे। तर आता महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत सबसिडी देणाऱ्या कोणती बँक आहे तर आपण ही बघूया। जर तुम्ही महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसायासाठी लोन घेऊ इच्छित असाल तर आपण या बँकमध्ये कर्ज घेऊ शकता। त्याखाली आपण आता बघूयात अर्ज कोणत्या बँकेत करायचा। सहकारी बँका, क्षेत्रातील ग्रामीण बँका, वाणिज्य बँका, राज्य सहकारी कृषी आणि विकास बँका, व्यावसायिक बँका, ह्या 5 बँका आहेत। याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता। आणि आता यासाठी महत्त्वाचा लागणार आहे तुम्हाला सिबिल स्कोअर चांगला असणं का गरजेचं आहे। हो, कारण या योजनेच्या अंतर्गत कर्ज प्राप्त करायचे असल्यास तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणं गरजेचं आहे, कारण तो चांगला असेल तरच बँक तुम्हाला कर्ज देऊ शकते। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, या योजनेचे तुम्ही प्रत्येकजण लाभ घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराष्ट्रात कोणत्याही योजना सुरू होणार असेल किंवा योजना सुरू झाली असेल तर याची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल।